शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अक्का आणि आकाशने रागिणीला गुडघ्यावरती आणलेले असतं. स्वतःचाच डाव उलटवत रागिणी आपल्याच डावात अडकलेली असते. हातापाया पडून मला इथून जाऊ द्या असं म्हणत असताना अक्का मात्र दंडुका घेऊन रागिणी आणि अभिजित यांच्या मागावरती लागलेले असतात. अक्का खूप चिडलेल्या असतात. त्याच्यातच सायकल राणी गायब झाल्यामुळे आकाश चिडलेला असतो. आकाशला काहीच कळत नाही. त्यावरती अक्का सांगतात, हीच 2 माणसं आहेत आणि हीच आत आल्यामुळे तुझी सायकल राणी गायब झाली. मग चिडलेला आकाश अभिजितला धरून थोपटतो, त्याचं थोबाड फोडतो. अभिजित आणि रागिणीमुळे भूमी पळून जाण्यात जरी यशस्वी झाली असली तरी अक्कांनी आकाशपर्यंत सगळं सत्य पोहोचवत रागिणी अभिजितचा पर्दाफाश केलेला असतो. मग मात्र आकाश चिडतो आणि अत्तू, तू कुठे टाकलंस सायकल राणीला मला सांग. अत्तू सांगते, अरे मी तिला भेटायला आले होते. पण यावेळेला रागिणीचं काही चालणार नसतं, कारण मध्ये असतात भक्कमपणे उभ्या अक्का. अक्का त्या रागिणीचं खोटं नाटक सगळं हाणून पाडत आकाशला सांगतात, काही नाही, ही दोघंजणं तुझ्या सायकल राणीला मारायला आले होते. त्याच वेळेला तुझी सायकल राणी जीव वाचवून तिथून पळून गेली. पण आकाश, यांना तू सोडू नको असं म्हणत आता मात्र आकाशला अक्कांनी सगळं सत्य सांगितल्यावरती चिडलेला आकाश अभिजितचं चांगलंच थोबाड फोडतो. रागिणी मात्र, आकाश अरे असं काही नाही आहे. आणि रागिणी आता भांबावते, कारण आकाश चिडल्यामुळे प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या मिळणार नाहीत. ज्यासाठी केला होता अट्टाहास तीच गोष्ट आता उलटी फिरत आहे म्हटल्यावरती रागिणी हादरते. अभिजितला चकमा देऊन भूमी आता अभिजित आणि रागिणी या दोघांना रूमच्या आतमध्ये लॉक करून पळून जाण्यामध्ये यशस्वी होते. रागिणी आणि अभिजित हे दोघंजणं चाळीमध्ये एंटर करताना अक्कांनी त्यांना पाहिलेलं असतं. पण ही माणसं भूमीच्या रूममध्ये येतील असं त्यांना काही वाटलं नसतं. आणि अभिजित अक्कांना याआधीसुद्धा 2दा भेटलेला असतो. त्यावेळेला अक्काने जरी त्याचा चेहरा ओळखला नसला तरी आता रूममध्ये लॉक करून ज्या वेळेला भूमी तिकडून पळून जाते, भूमी आता दोघांनाही रूममध्ये बंद करते आणि जिथे वाट मिळेल तिथे पळत जाते. या गडबडीमध्ये भूमीचा मोबाईलसुद्धा रूममध्येच राहतो. म्हणून ती आकाशला फोन करू शकत नाही की मी या ठिकाणी आहे, आपण इथून चाळ सोडून जायचं आहे. त्यामुळे भूमीकडे मोबाईल नसल्यामुळे कुणालाही काही न सांगता भूमी आकाशची वाट पाहत बराच वेळ आता तिकडे उभी असते. आकाशची वाट पाहत असताना इकडे मात्र रागिणी आणि अभिजित हे दोघंजणं रूममध्ये लॉक असतात. भूमी विचार करते, काय करू, त्या मुकादमांच्या इकडे जाऊ का आकाशला भेटायला आणि त्यानंतर मग आकाशला घेऊन बाहेर पळू का, पण सामान तर आमच्याकडे काहीच नाही आहे. असा विचार करत भूमी आता मुकादमांच्या इकडे जाते. पण तोपर्यंत मुकादमांच्या इकडे गेल्यावरती भूमीला समजतं की आकाश मुकादमांच्या इथून निघालेला आहे आणि तो थेट घरी जाईल. मग घरी गेल्यावरती काय होईल. मग ती मोबाईल घेऊन आता मात्र अक्कांना कॉल करते की अक्का, आकाश जर तिकडे आला ना तर त्याला तुमच्या रूममध्ये ठेवा, आकाशला बाहेर पाठवू नका. जे काही आहे ते मी सगळं नंतर सांगेन. 2 माणसं आमच्या मागावरती लागलेत आणि त्यांना मी आमच्या रूममध्ये बंद केलेलं आहे. तुम्ही फक्त आकाशला सेफ ठिकाणी ठेवा. मी रात्र झाली की तिकडे येते. त्यानंतर त्या 2 माणसांना माझ्या रूममधून बाहेर काढा. असं म्हणत ती 2 माणसं आमच्या जीवावर उठलेत हे रागिणी आणि अभिजितबद्दलचं सत्य भूमी अक्कांना सांगते. तोपर्यंत इकडे आता रघुकाका आणि अक्कांची पण भेट झालेली असते. रघुकाका अक्कांना सांगतात, आमच्या मालकीणबाई आणि आमचे आकाशबाबा यांच्या जीवाला धोका आहे. अक्का म्हणतात, मला त्या पोरीचा फोन आला होता आणि जे 2 माणसं तिला त्रास देत आहेत ना, त्या 2 माणसांना या रूममध्ये लॉक करून ठेवलेलं आहे. यावरती आता मात्र इकडे रघुकाका सांगतात, त्या 2 लोकांनी आकाशबाबा आणि आमच्या मालकीणबाईंना घराबाहेर काढले. महाजन इंडस्ट्री माहिती आहे का, त्या महाजन इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा हे आकाशबाबा आहेत. त्याचे ते मालक आहेत आणि त्यांच्या वडिलांच्या मृत्यूपत्रानुसार त्यांची बायको म्हणजे भूमी महाजन ही अख्ख्या प्रॉपर्टीची मालकीण आहे. ही प्रॉपर्टी नावावरती करून घेण्यासाठी या 2 दुष्ट राक्षसांनी हे सगळं केलेलं आहे. इकडे अभिजित दार वाजवत असतो, कोणीतरी दार उघडा, दार उघडा. अक्का म्हणतात, हेच ती माणसं आहेत का. यावरती रघुकाका म्हणतात, हो, आणि त्यांनी मला जर इथे पाहिलं ना तर खूप मोठा गोंधळ होईल. अक्का म्हणतात, ती पण पोरगी असंच सांगत होती की आकाशला तुमच्या रूममध्ये ठेवा. रघुकाका म्हणतात, तुम्ही इथलं दार उघडू नका, मी आकाशबाबांना घेऊन तुमच्या रूममध्ये जातो, मग या दोन्ही माणसांना इथून हकलवून लावा. अक्का म्हणतात, ती काळजी तुम्ही करू नका, ते काय करायचं ते सगळं मी बघते, तुम्ही फक्त आकाशाला की त्याला घेऊन रूममध्ये जा. आणि त्यानंतर भूमी आता
इकडे येणार आहे आणि मग रात्री कसं पळायचं, कुठे पळायचं हा प्लॅन करूया. पण भूमीकडे मोबाईल नसल्यामुळे तिला काही गोष्टी सांगता येत नसतात. तोपर्यंत रागिणीकडे आपल्या माणसांना फोन करून भूमी कुठे पळून जायला नको हे फोनवरती सांगते. तोपर्यंत आकाश घरी येतो. आकाशच्या समोर अक्का आणि रघु काका यांना चिंतेत बघून आकाश म्हणतो, काय झालं, सायकल राणी कुठे आहे? यावरती अक्का आणि रघु काका आकाशला सांगतात, सायकल राणी येत आहे. रघु काका म्हणतात, आकाश बाबा. आता आकाश बऱ्याच दिवसांनी रघु काकांना भेटतो आणि ए रघु काका, तू इथे कसा काय? रघु काका म्हणतात, ती खूप मोठी गोष्ट आहे, पण आत्ता तुमच्या जीवाला धोका आहे. तुमच्या जीवाला धोका आहे कारण आपल्याला या सगळ्यामध्ये लपून बसायला पाहिजे. मालकीणबाईंच्या पण जीवाला धोका आहे. मग मात्र आकाश पॅनिक होतो. सायकल राणी कुठे आहे आणि कुणापासून जीवाला धोका आहे? अक्का सांगतात, कोणीतरी 2 माणसं आलेली आहेत, एक बाई आहे, एक माणूस आहे. मग रघु काका सांगतात, अभिजित सर आणि रागिणी मालकीणबाई. मग आकाश अधिकच पॅनिक होतो. आत्तूबद्दल त्याच्या मनात इतका राग नसतो, पण अभिजितबद्दल त्याच्या मनात खूप राग असतो. अभिजित म्हटल्यावरती आकाश पेटून निघतो. तो इथे कसा काय आला? आता मी त्यांना सोडणार नाही. यावरती अक्का म्हणतात, थांब आकाश. पण आकाश काही ऐकायला तयार नसतो. मग रघु काका आकाशला घेऊन अक्कांच्या रूममध्ये लपून बसतात, जसं भूमीने सांगितलेलं असतं तसं. बराच वेळ होतो, पण आता रागिणी आणि अभिजित हे रूममध्ये बंद असतात. अक्का मग दार उघडतात. अभिजित बाहेर येतो. त्यावेळेला अक्का म्हणतात, काय रे, तुझं इथे काम काय? तू इथे काय करत होतास? आणि इथे राहणारी भूमी कुठे आहे? यावरती आता मात्र अभिजित म्हणतो, तिने आम्हाला रूममध्ये बंद करून ठेवलं. अक्का म्हणतात, का? तिला का गरज पडली रूममध्ये बंद ठेवायची? तुम्ही काहीतरी केलं असाल. मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवते. यावरती अभिजित म्हणतो, अक्का, पोलिसांना बोलवू नका. तिनेच आम्हाला या रूममध्ये बंद करून ठेवलं आहे. यावरती रघु काका समोर येतात. रघु काका म्हणतात, हे शक्यच नाही. मालकीणबाई असं करणार नाहीत. तुम्ही त्यांच्यासोबत काहीतरी चुकीचं करण्याचा प्रयत्न केला असाल. मग आता रागिणी समोर येते आणि इमानी कुत्रा रघु हा इकडे आला असं म्हणत ती रघु काकांना सांगते, रघु, तू इथे पोहोचलास म्हणूनच हे सगळं घडलेलं आहे. आकाश कुठे आहे? आकाश कुठे आहे? असं म्हणत रागिणीला प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या घेण्याची घाई झालेली असते. रघु काका मात्र आकाशला अक्कांच्या रूममध्ये बंद करून प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही कशी होणार नाही याची काळजी घेत असतात. अक्कासुद्धा आकाशला आपल्याच रूममध्ये ठेवतात. मग मात्र अभिजित अक्कांच्या रूमच्या दिशेने जातो. त्यावेळेला अक्का चिडतात, अभिजितवरती धावून जातात. आणि आता अक्का आणि आकाशने दार उघडल्यावरती खूप मोठा चिडलेला आकाश हातामध्ये आता तिथे असलेला खूप मोठा पाट्या वरवंटा घेऊन अभिजितवरती धावून येतो. अभिजित, सायकल राणी कुठे आहे? सायकल राणी कुठे आहे? रागिणी म्हणते, काय झाले आकाश? अरे, प्रॉपर्टीच्या पेपरवरती अंगठा घेण्यासाठी आलेल्या रागिणीला आता मात्र धक्का बसतो. ती सांगते, अरे, महत्त्वाच्या पेपरवरती तुझी सही घ्यायला आलेलो. यावरती आकाश म्हणतो, सही वगैरे राहू दे. माझ्या सायकल राणीला पहिले माझ्यासमोर आणा. काय केलं तुम्ही सायकल राणीला? अक्का म्हणतात, यांनीच तुझ्या सायकल राणीला गायब केले. पळून जाण्यासाठी त्यांनीच मुद्दाम तिला प्रयत्न केलाय. यावरती रागिणी म्हणते, आकाश, मी तुझी आत्तू आहे ना? मी फक्त तिला भेटायला आलेले. तुझा पत्ता विचारला, पण तिने मला पत्ता नाही सांगितला. आकाश म्हणतो, नाही आत्तू, सायकल राणी असं कधीच करणार नाही. अक्का म्हणतात, हो, तिचा मला फोन आलेला. हे दोघं तिला मारायला आलेले म्हणून ती इथून निघून गेली. आकाश चिडतो. अभिजितवरती धावून जातो. अभिजितला धक्का देतो. अभिजितच्या डोक्यातून रक्त यायला लागतं. अक्का म्हणतात, आकाश, सावर स्वतःला. रागिणी म्हणते, आकाश, तू माझ्यासोबत घरी चल. आकाश म्हणतो, नाही, मी कुठेही येणार नाही. कुठच्याही पेपरवरती अंगठासुद्धा देणार नाही. आकाशने घेतलेला स्टँड रागिणीला भारी पडणार असतो. चिडलेला आकाश आता कोणत्याही पेपरवरती सही करायला नकार देतो. जोपर्यंत सायकल राणी समोर येत नाही, मी कोणत्याही पेपरवरती अंगठा देणार नाही. आता भूमीला जिवंत ठेवणं रागिणीला आवश्यक असतं. जिवंत ठेवून सुखरूप आकाशच्या समोर आणणं आवश्यक असतं. अक्का आणि आकाशने रागिणीला गुडघ्यावरती आणलेलं असतं. स्वतःचाच डाव उलटत रागिणी आपल्या डावात अडकलेली असते.